सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपने ऑपरेशन लोटस राबवल्याचं पाहायला मिळतंय। जिल्ह्यातील 4 माजी आमदार येत्या काळात भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत या माजी आमदारांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या बैठका देखील काही दिवसांपूर्वी झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळतेय। मात्र या माजी आमदारांच्या प्रवेशाला भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवत भाजप कार्यालयासमोरच काही दिवसांपूर्वी आंदोलन देखील केलं होतं। त्यामुळे या माजी आमदारांचा भाजप प्रवेश येत्या काळात होणार आहे की नाही याबाबत सध्या संभ्रमावस्था आहे। पाहूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। सोलापुरात भाजपकडून ऑपरेशन लोटस, 4 माजी आमदार भाजप पक्षप्रवेशाच्या तयारीत, पण स्थानिक भाजप कार्यकर्त्यांचाच विरोध। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तोंडावर आहे आणि सोलापुरात भारतीय जनता पक्षानं ऑपरेशन लोटस राबवल्याचं दिसतंय। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील 4 माजी आमदार हे भाजपवासी होणार आहे। यामध्ये काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार बबनदादा शिंदे हे भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा आहे। मात्र यापैकी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांना प्रामुख्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनीच विरोध दर्शवलाय। त्यामुळे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या लोटस ऑपरेशनला भाजपच्या कार्यकर्त्यांचाच अडथळा असल्याचं बोललं जात आहे। आपण जर भ्रष्टाचारी लोकांना पक्षात जर घेतलात तर समोरचा मतदार आम्हाला या ठिकाणी सांगितलं नाही पाहिजे की बाबा तुम्ही कुठल्या लोकांना पक्षात घेतलेत, त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या पाठीमागे नाही अशी भूमिका लोकांकडून येऊ नये। याच एका भूमिकेसाठी आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी त्यांना विनंती करतोय की साहेब पक्षाचा विस्तार नक्की झाला पाहिजे, पक्ष वाढला पाहिजे, पण हे वाढत असताना भ्रष्टाचारी लोकांना या ठिकाणी आपण थारा देऊ नये। आयते कोणीतरी पक्ष प्रवेश करत असतील आणि आमच्या कार्यकर्त्यावरती असलेल्या कार्यकर्त्यावरती अन्याय होता कामा नये, कारण कसं आहे घुसखोरी हे खूप धोकादायक असू शकतो। कार्यकर्ता म्हणून मी बोलत आहे, मी कुठल्या नेत्याच्या विरोधात बोलत नाही आणि कुठल्या नेत्याच्या समर्थकातही बोलत नाहीये। मी एक भाजप कार्यकर्ता म्हणून बोलत आहे। माझ्या भाजप कार्यकर्त्यावरती अन्याय होता कामा नये। भाजप सोलापूरमध्ये राज्यात आणि देशात वाढला पाहिजे आणि सर्व करत असताना एकमेकांना विश्वासात घेणं गरजेचं असून जे नवीन लोक पक्षात येणार आहे त्यांनी किमान 3-4 वर्ष तरी पक्षाचं काम करावं आणि त्यानंतर पक्षाने त्यांना जबाबदारी द्यावी अशी मागणी भाजपचे आमदार सुभाष देशमुखांनी केली आहे। तुम्ही मला बोलायला मी सांगतोय की मग विश्वासात म्हणजे काय असतं, एखादा बाबा निरोप देणं किंवा ह्या लोकांना घ्यायचंय आपल्याला, किंवा आता आपली काही किंमत बी नसेल, एखाद्या जिल्ह्यात आपल्याला कोणी ओळखत नसेल, आता डिस्कार्ड झालेली माणसं असतात तसं एखादं असेल डिस्कार्ड करून टाकलं असेल, आपल्याला कशाला विचारायचंय असं बी असू शकेल, माहित नाही आपल्याला। भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयाच्या बाहेर केलेल्या आंदोलनावरच पक्षांतर्गत मतभेद आहे। भाजपचे माजी उपमहापौर राजेश यांनी झालेलं आंदोलन हे पावसाळ होतं असा गंभीर आरोप भाजपचे आमदार सुभाष देशमुखांचं नाव न घेता केला आहे। दिलीप माने हे सहकारातील मोठे नेते असून त्यांचा पक्षप्रवेश लवकर झाला पाहिजे अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। राजकारण ठरवून केलंय, काल 4च्या नंतर घडलेला प्रकार आहे। 2 दिवस त्यांच्याकडे शिजत होता, करायचं लोक म्हणले नाही करायचं, उलटा आले तर ताकद मिळते पक्षाला। आणि बाकी राहिले कोण कार्यकर्त्यांना काय माहिती का, जे दुसऱ्या फळीत तिसऱ्या फळीत आहेत, ज्यांचं स्वतःचं कर्तृत्व नाही। माझी मागणी असणार आहे माने मालकांचा प्रथम प्रवेश करू घ्या, त्याच्याबरोबर येणारे जे कोणी दक्षिण मधले कोणी असतील इकडे का जे काही येत असतील जेवढे काय येत असतील त्यांना घेऊन बेरजेचं राजकारण करायचं। या माजी आमदारांच्या भाजप पक्षप्रवेशासंदर्भात मुख्यमंत्री, प्रदेश अध्यक्ष जो निर्णय घेतील तो आम्हा कार्यकर्त्यांना मान्य असेल असं वक्तव्य भाजपचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांनी केलं आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये अशी पद्धत नाहीये, पण कधी कधी कार्यकर्त्यांच्या भावना हे अनावर होतात। कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतील निश्चित पक्षश्रेष्ठी, आणि मला खात्री आहे पक्षश्रेष्ठी कार्यकर्त्यांशी नेत्यांशी चर्चा करूनच हा निर्णय घेणार आहेत। ज्यावेळी जो निर्णय होईल तोही निर्णय कार्यकर्ताही तेवढेच, शेवटी भारतीय जनता पार्टी आहे, हिथं नेतृत्व जे निर्णय घेतात, आपले नेते जे निर्णय घेतात त्याच्यावर कार्यकर्ते आम्ही चालत असतो। दिलीप माने, काँग्रेस, सोलापूर जिल्हा बँकेचे ते माजी अध्यक्ष आहेत। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती विद्यमान सभापती आहेत। जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात त्यांची मजबूत पकड आहे। दक्षिण उत्तर सोलापूर, अक्कलकोट भागातील प्रभावशाली नेते अशी ओळख आहे।
2024च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं त्यांना संधी दिली, पण प्रणिती शिंदे यांनी उमेदवारी काढून घ्यायला लावल्याचा आरोप आहे. तेव्हापासून दिलीप माने काँग्रेसवर नाराज आहे. दुसरे आहेत राजन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस. सलग 3 वेळा मोहोळ मतदारसंघाचे आमदार. सध्या महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष आहेत. त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सर्वात तरुण अध्यक्ष आहेत. राज्याच्या पंचायत राज समितीचे माजी अध्यक्ष आहेत. लोकनेते साखर कारखान्याचे ते चेअरमन आहेत. मोहोळ नगर परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर त्यांची दीर्घकाळ सत्ता राहिलेली आहे. यशवंत माने, राष्ट्रवादी काँग्रेस. 2019 मध्ये मोहोळ मतदारसंघातून ते विजयी झाले. 2024 मध्ये त्यांचा शरद पवार गटाचे राजू खरे यांनी पराभव केला. सध्या राजन पाटील यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. त्यांचा भाजपमध्ये प्रवेश जवळपास निश्चित आहे. चौथे आहेत बबन शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस. माढा मतदारसंघातून 6 वेळा आमदार राहिले आहेत. 1995ला अपक्ष म्हणून पहिला विजय झाला. बबन शिंदे यांची सध्या प्रकृती ठीक नसल्यानं मुलगा रणजित शिंदे सक्रिय आहे. रणजित शिंदे यांनी 2024ची विधानसभा निवडणूक लढवली. त्यांचा शरद पवार गटाच्या अभिजित पाटील यांनी पराभव केला. सोलापुरात भारतीय जनता पक्षानं राजकीय बाजी मारल्याचं स्पष्ट दिसतंय. या 4 माजी आमदारांच्या पक्षप्रवेशामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चिंतेचं वातावरण आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भाजपला मिळालेली ही नवी साथ सोलापुरातील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलू शकते असंच दिसतंय. वसीम आतार, लोकशाही मराठी, सोलापूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.